नमस्कार, मी शमिका. आईच्या रसोईमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी हे बघा मिक्स उसळ बनवणार आहे. त्याच्यासाठी घेतले साहित्य दाखवते तुम्हाला. हे बघा, चणे आहेत, लाल चणे, मूग, मटकी, थोडेसे शेंगदाणे, म्हणजे एक मोठी असे शेंगदाणे घेतलेत आणि सफेदवाले वाटे चणे, आणि एकाचं सॅलड बनवणार आहे, एक आमटी बनवणार आहे, आणि त्याच्यासाठी पावटे एक वाटी घेतले, सोलून घेतलेत पावटे. आता आपण कुकरला लावून घेऊया ते. हे बघा वाईस लावले. कुकरला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. करते 3-4 शिट्ट्या झाल्या की बंद करायचं. हे बघा बॉईल करून झालेलं आहे आपलं. हे वाल पावटे सगळं मटकी वगैरे हे बघा छान शिजलेत आपले कडधान्य. हे बघा छान शिजले. आता बनवायला चालू करूया. तेल टाकूया कढईमध्ये. मोठे 3 चम्मच आहे. जिरं अर्धी चम्मच, हिंग अर्धी चम्मच, ओवा अर्धी चम्मच, एक दालचिनीचा तुकडा, चक्रीफूल अर्धा, आणि एक तेजपत्ता, एक लवंग. दोन चिरलेले कांदे, 2 चिरलेले टॅमॅटो, 5 ते 7 कढीपत्त्याची पानं कापून घेतलेत. लाल तिखट, कुटलेला मसाला, हळद पावडर अर्धा चम्मच, गरम मसाला अर्धा चम्मच. हे बघा झाले. ओवा टाकायचा, कडधान्य आहे ना, कसं पोट वगैरे फुगत नाही. कडधान्य असल्यामुळे थोडंसं ओवा आणि हिंग टाकायचं जास्त. बघा टाकून घेते. टोमॅटो नंतर टाकायचं. कांदा थोडा शिजला की. कांदा झालाय आपला, तर टोमॅटो टाकून घ्यायचा. टोमॅटो लवकर होण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. बघा चम्मचच टाकले, जास्त नाही टाकले. कांदा टमाटर शिजलाय चांगला. आता आपण मसाले टाकून घेऊया. मिक्स करते मसाले. हे बघा थोडासा वाटलेला मसाला आहे, ते पण टाकते थोडासा. बघा झाला, मसाला शिजलाय आपला. त्याच्यामुळे टाकून घेऊया कडधान्य सगळं. मिक्स करून 5 ते 7 मिनिटं जरा शिजून द्यायचं. बघा किती छान तरी आले, मस्त शिजले. भाजी झाली आपली तयार. आता आपण फक्त वरून थोडासा गूळ टाकणार आहोत. चिंचेचा कोळ केला होता तो टाकणार आहे, एक छोटीशी वाटी. हे बघा मी 2 ते 3 चम्मच पुरी वाटी येते. आणि आपण पावटे बॉईल करून ठेवले होते, ते पण टाकून घेते, कारण ते शिजलेले आहेत ना, म्हणून आता टाकते. आता सगळं एकदम ते मेल्ट झाले असते, म्हणून लास्टला टाकायचे ते. आता हलक्या हाताने मिक्स करायचं. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकते. हे बघा झाले एकदम मस्त छान झाली बघा ग्रेव्ही. आणि आता जास्त त्याला हलवायची नाही. आता ते पावटे टाकलेत ना, शिजलेत ना, सगळे मेल्ट होऊन जातील. हे बघा म्हणून ते लास्टला टाकले. झाली छान भाजी, झाली आपली तयार. हे बघा मस्त छान झाली भाजी. थोडीशी ग्रेव्ही ठेवली मी चपाती बरोबर. डिश तयार झालेली आहे. हां, हे चपाती बरोबर खाऊ शकता. आमटी आपली
मिक्स आमटी आहे ती. चपातीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता, बटाटा डाळीबरोबर पण खाऊ शकता. हे बघा. आणि जर डिश आवडली असेल शेअर करा, लाईक करा आणि सपोर्ट करा. थँक्यू.